सो हे गाईज वेलकम टू पीजी टेक अकॅडमी. जसं की तुम्ही थंबनेलवर पाहिलंच असेल की तुमचं कॉलेज कधी सुरू होईल हे माहीत नाही आम्हाला. तुमच्या कॉलेजची डेट्स हे माहीत नाही आम्हाला. कॉलेज कधी सुरू होईल याची डेट आणि युनिट टेस्ट जे काही तुमच्या या सेमिस्टरच्या 2025च्या सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर आणि सिक्स्थ सेमिस्टर जे वाले स्टुडंट्स आहेत का त्यांच्या युनिट टेस्टच्या डेट्स कधी या सुद्धा आम्हाला माहिती नाहीत. तर चला तर आज आपण त्याच्यावरच डिस्कशन करणार आहोत. त्याच्यावर डिस्कशन करूया आज आपण. तर डेट्स मध्ये आपण पहा मित्रांनो, डेट्स मध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजच्या MSBTनी काय केलं आहे, एक टाइम टेबल जाहीर केला अकॅडमिक कॅलेंडर, ज्याला की आपण अकॅडमिक कॅलेंडर म्हणतो मित्रांनो. या अकॅडमिक कॅलेंडरवरती तुमच्या सेकंड सेमिस्टर हे पहा, इव्हन सेमिस्टर म्हणजे तुमचं सेकंड फोर्थ आणि सिक्स्थ सेमिस्टर हे तुमचे इव्हन सेमिस्टर झाले. हे तीन तुमचे इव्हन सेमिस्टर आणि बाकीचे तुमचे फर्स्ट सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर हे तुमची ऑड सेमिस्टर झाली. ऑड. तर मित्रांनो या बारीस आपल्याला याची विंटर एक्झाम होती आणि याची समर एक्झाम होती मित्रांनो. याची विंटर एक्झाम होती आणि याची समर एक्झाम. समर 2025 चा आपल्याला समर 2026च म्हणावं लागेल. समर 2026 ची एक्झाम आता संपलाच, आता 25 समर 2026 ची एक्झाम ही आपल्याला द्यायची आहेत. तर त्या एक्झामच्या डेट्स कॉलेज कधी सुरू होणार, मेन म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला सर्वात जास्त सत्वित असेल आणि होप की तुम्ही तुमच्या वेकेशन्स एन्जॉय करीत असताल मित्रांनो. आणि लगेच तुम्ही सर म्हणत असाल सर तुम्ही लगेच आम्हाला कॉलेजकडे घेऊन जात आहात. तर मित्रांनो आता कॉलेज तुमचं मी सांगेन डेट तुम्हाला आणि मी माझा हे सुद्धा शेअर करीन, ओपिनियन सुद्धा शेअर करीन की तुम्हाला कॉलेजला कधी जायला पाहिजे कधी नाही. तर मित्रांनो आता पहा, अकॅडमिक टर्म म्हणजे जिथून ज्या दिवशीपासून तुम्ही कॉलेजला गेलात आणि ज्या दिवशीपर्यंत तुमचं शिकविणं संपेल त्याला अकॅडमिक टर्म म्हणतात मित्रांनो. अकॅडमिक टर्म म्हणजे इथून ते इथपर्यंत याला सर्वाला अकॅडमिक टर्म म्हणतात मित्रांनो. तर तो तुमचा अकॅडमिक टर्म या इव्हन सेमिस्टर साठी अकॅडमिक टर्म काय आहे, 15 डिसेंबर 2025 15 डिसेंबर ते 4 एप्रिल पर्यंत तुमचा हा हे राहणार आहे. 4 एप्रिल 2026 पर्यंत तुमचं हे सेमिस्टर राहणार आहे मित्रांनो. तर हे सेमिस्टर तुम्हाला मोठं आहे, हे सेमिस्टर तुमचं मोठं आहे. इव्हन सेमिस्टर तुमचं मोठं मानलं जातं मित्रांनो, कारण मागच्या वेळेस 5व्या सेमिस्टर वाल्या स्टुडंट्सला माहिती की किती कमी सेमिस्टर झालं आपल्या त्या इंडस्ट्रियल ट्रेनिंगमुळे, त्यामुळे खूप कमी टाइम भेटला होता. आता ह्या सेमिस्टरला तुम्हाला जास्त टाइम भेटणार आहे मित्रांनो. थर्ड इयरचे स्टुडंट होप की तुम्हाला समजेल असेल की तुम्हाला या सेमिस्टरला म्हणजे 6 सेमिस्टरला जास्त टाइम भेटणार आहे मित्रांनो. 5व्या सेमिस्टरच्या त्यांच्या मुकाबले तुम्हाला जास्त टाइम भेटणार आहे या सेमिस्टरला. तर मित्रांनो या सेमिस्टरमध्ये आपल्याला खूप काही शिकायचं आहे. तर 15 डिसेंबर पासून तुमचं हे सेमिस्टर सुरू होईल. 15 डिसेंबर पासून. पण तुम्ही 15 डिसेंबरला जायचं आहे का कॉलेजला? तर नाही, 15 डिसेंबरला तुम्ही जायचं नाही. तुम्ही केव्हा जायचं कॉलेजला? तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या मेसेज आला का, शिक्षकाचा तुमचा मेसेज आला किंवा टाइम टेबल आला ग्रुपवर तुमच्या, किंवा युनिट सेकंड सेमिस्टरचे आपण क्लासेस सुरू केले आहेत, फोर्थ सेमिस्टरचे क्लासेस सुरू केले आहेत, कॉलेजमधून तुमचा ग्रुप असेल ना तुमचा व्हॉट्सअपचा कॉलेजचा, नक्कीच सर्व जणांचा असेल, सर्व कॉलेजचा असतेच. तर त्या ग्रुपवर मेसेज येईल तुम्हाला. त्या मेसेज आले की मग नंतर नाही जायचे, ना की 15 डिसेंबरला जाऊन बसायचं नाही. तिथं मेसेज आला की मेसेज सुमारे 15 डिसेंबरला तुमचं कॉलेज सुरू होईल म्हणूनच तर 22, 23, 24 अशा तारखेपर्यंत तुमचा कॉलेज काय करते, मेसेज टाकते, किंवा जानेवारी मध्ये तुम्ही जाता कॉलेजला. 15 डिसेंबरला तर तुम्ही जाणार नाहीत. कारण माझं म्हणणं असं आहे की वेकेशन चांगल्या एन्जॉय करून घ्या. कारण सुट्ट्या आता नॉर्मली फर्स्ट इयर ज्या पोरायचं झालेलं आहे, फर्स्ट सेमिस्टर ज्या पोरायचं झालेलं आहे ते पोरं आता नेमकेच 10वीहून आलेले असतात आणि त्यांना खूप दिवसानंतर सुट्ट्या भेटल्या राहतात. त्यामुळे ते घरच्यांसोबत एन्जॉय करीत राहतात. तर होप की सुट्ट्या तुम्ही एन्जॉय करा. पण तुम्ही काय करा, हा 15 तारखेला येऊ नका. तुम्ही एन्जॉय करा, ते 15 दिवस
हे जे 2-3 दिवस असतात का ते सुद्धा एन्जॉय करून घ्या. कारण 15 तारखेला जर तुम्ही गेला तर आधी मेस खराब असते, मेसचं जरा खराब जेवण देते किंवा नवीन सगळे बेंचेस वगैरे धूळ वगैरे असते, त्यामुळे 15 तारखेला जायचं नाही. तुम्ही जानेवारीमध्ये तर जा, 1 जानेवारीला तर जा, न्यू इयर दिवशी किंवा थोडं आधी तर जा. म्हणजेच 24-25 हे ठीक आहे, ह्या तारीख ठीक आहे. 24-25 पर्यंत तुम्ही कॉलेजला जा किंवा त्याच्यानंतर सुद्धा जा, काही नाही. माझा ओपिनियन तर हाच आहे, 24-25 ला जा. कारण तुम्ही जर आता एवढ्या लवकर जाता तर तुम्हाला युनिट टेस्ट 1 पर्यंत राहणं होणार नाही. युनिट टेस्ट 1 कधी म्हणता तुम्ही? युनिट टेस्ट 1 कधी राहणार आपली? 27 ते 29, 27 to 29 जानेवारी 2026. इथं पहा मित्रांनो, कॅलेंडर वरती मी तुम्हाला कॅलेंडर सुद्धा ऍड केले. 27 to 29 यामध्ये तुमची युनिट टेस्ट होणार मित्रांनो. यामध्ये तुमची युनिट टेस्ट कंडक्ट होणार मित्रांनो. त्या युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला 30 मार्काचे पेपर येणार. युनिट टेस्ट 1 राहणार, ही युनिट टेस्ट 1 राहणार. आणि युनिट टेस्ट 2 कधी होणार? युनिट टेस्ट मार्च मध्ये होणार, 30 तारीख ते. युनिट टेस्ट 2 ही 30 तारीखला होणार. 30 ते 2 हे 2-3 दिवस आहेत का? 30 ते 2 मार्चला होणार. मार्च मध्ये ही युनिट टेस्ट तुमची होणार. थोडीशी मागं पुढे होऊ शकते, तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांच्या मनावर राहतं ते युनिट टेस्ट कधी घ्यायची काय नाही, पण या दरम्यान तुमची युनिट टेस्ट होणार. एक अप्रॉक्स डेट MSBT ने सांगितलं आहे की या दरम्यानच घ्या तुम्ही युनिट टेस्ट. याच्या आधी आणि याच्या नंतर सुद्धा तुम्ही घेऊ शकत नाहीत, याच वीक मध्ये तुम्ही घेऊ शकतात, हे असं MSBT ने सांगितलंय. तर तुमची युनिट टेस्ट 27 ते 29 तारखेला होईल 1, आणि युनिट टेस्ट 2 कधी होईल? 30 मार्चला होईल. तर दोन्ही मध्ये खूप गॅप आहे मित्रांनो. तर एक मंथचा गॅप आहे, एक महिना टोटल गॅप आहे, एक मंथ गॅप आहे तुमचा दोन्ही युनिट टेस्ट मध्ये. म्हणून चांगलं प्रिपरेशन हे होईल मित्रांनो. होप या बारीस गेल्या बारीस सारखी फजिती होणार नाही, जसं की थर्ड इयरच्या पोरायची झाली. तुम्ही जर थर्ड इयरच्या पोरायला विचारा की कशी फजिती झाली तुमची 5व्या सेमिस्टरला, तर या बारीस तुम्हाला जास्त टाइम आहे मित्रांनो. जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, मार्च सुद्धा आहे, आणि एप्रिल मध्ये तुमचे पेपर, एप्रिल मे मध्ये तुमचे पेपर असतील. हो, एप्रिलच्या लास्ट वीक पासून ते मे पर्यंत तुमचे पेपर राहतील. सो होप की तुम्हाला समजलं असेल हे. तर युनिट टेस्टची डेट तुम्हाला कळाली का? 27 तारीख, आणि युनिट टेस्ट 2 ची 30 तारीख जानेवारीला. आणि डिसेंबर मध्ये 15 डिसेंबरला तुमचं कॉलेज सुरू होईल. हे तुम्हाला 3 मेन क्वेश्चन क्लिअर झाले. तर पुढे जाऊ आहे आपण आता. तर पहा मित्रांनो, तुमची फायनल एक्झाम, ह्याची फायनल एक्झाम कधी आहे? फायनल एक्झाम कधी आहे तुमची? हे पहा, फायनल एक्झाम तुमची आहे, ही थिअरी एक्झाम म्हणजे तुमची फायनल एक्झाम कधी आहे? समरची. कारण आता इव्हन सेम आहे. मी सांगितलं ना तुम्हाला 2, 4 आणि 6 हे सेमिस्टर इव्हन सेमिस्टर आहेत, आणि 1, 3, 5 हे ऑड सेमिस्टर आहेत. तर आता तुमचं हे सेमिस्टर सुरू आहे, इव्हन सेमिस्टर मध्ये थिअरी एक्झाम जी 70 मार्काची एक्झाम राहते का, त्याला थिअरी एक्झाम म्हणतात मित्रांनो. थिअरी एक्झाम ती 23 एप्रिल ते मे पर्यंत, मी सांगितलं होतं ना एप्रिल ते मे पर्यंत होईल. 23 एप्रिल ते 16 मे पर्यंत तुमची थिअरी एक्झाम या महिन्यामध्ये होईल. एप्रिल मे पर्यंत होऊन जाईल 2026 ला. आणि हे रिझल्ट डिक्लेरेशन ते अप्रॉक्स डेट देऊन टाकतात ते, त्यांचं काय नाही, ही टेंटेटिव्हली राहते, ही बदलू पण शकते. टेंटेटिव्हली म्हणजे बदलू पण शकते, असं टेंटेटिव्हलीचा अर्थ होतो. तर मित्रांनो, आणि तुमची प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार हे पहा, वरच आहे त्याच्या. प्रॅक्टिकल एक्झाम ही 28 ऑक्टोबरला तुमचं, हे तर विंटरचं झाला. प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार? 8 ते 18 एप्रिल मध्ये होणार तुमची. तुम्हाला माहिती आहे तुमचं हे कधी सेम एंड कधी होईल, टर्म एंड कधी होईल. टर्म एंड तुमच्या मागल्या ह्याच्यात तुम्ही बघितलंच असेल, टर्म एंड कधी होईल. हे पहा, मागल्या ह्याच्यात तुम्ही पहा टर्म एंड कधी होईल. टर्म एंड किती? 4 एप्रिलला होईल. इथं पहा, इथं टर्म एंड दिसतं. इथं टर्म एंड म्हणजे 4 एप्रिलला होईल. तर या टर्म एंड मध्ये 4 एप्रिलला पुन्हा 4 दिवसांनी लगेच तुमची
प्रॅक्टिकल एक्झाम सुरू आहे. 8 तारखेला तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होणार. 8 ते 18 एप्रिल पर्यंत इथं तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होणार. नंतर तुमची थिअरी एक्झाम होणार. थिअरी 28 एप्रिल पर्यंत ते 16 मे पर्यंत इथं थिअरी एक्झाम होणार. होप की तुम्हाला आता सर्व अंडरस्टँडिंग झाली असेल की कधीपर्यंत काय काय होईल आपलं. तर जानेवारी मध्ये आपली युनिट टेस्ट 1 आहे, मार्च मध्ये युनिट टेस्ट 2 आहे आणि इकडं एप्रिलच्या एंडिंग मध्ये फायनल एक्झाम आहे. तर खूप सारा टाइम आहे मित्रांनो. हे पहा, खूप सारा टाइम आहे मित्रांनो. तुम्ही जर आतापासून सुद्धा अभ्यास सुरू केला तर युनिट टेस्ट 1 मध्ये तुम्ही चांगले मार्क्स घेता आणि युनिट टेस्ट 2 मध्ये सुद्धा चांगले मार्क घेता. महिन्याचा गॅप आहे. फेब्रुवारी एक महिना धरून चला, 28 दिवस राहतात पण 1 महिना धरून चला. इथं सुद्धा 1 महिन्याचा गॅप आणि इथं सुद्धा 1 महिन्याचा गॅप आहे. तुम्ही म्हणून मी म्हणलं मित्रांनो, तुम्ही 15 डिसेंबरला जाण्याऐवजी थोडं उशिरा जा, कारण की तुम्ही युनिट टेस्ट 1 पर्यंत 1 महिना राहून युनिट टेस्ट 1 पर्यंत तुम्हाला राहणं होईल तिथं कॉलेजला. आणि युनिट टेस्ट 1 पर्यंत तुम्ही जर राहिला तर डायरेक्ट युनिट टेस्ट 1 झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गावाकडे निघून जाणं. युनिट टेस्ट 2 पुन्हा कॉलेजला येऊन युनिट टेस्ट 2 ची तयारी करता तुम्ही, असं तुमचं माझं म्हणणं आहे, असं ओपिनियन आहे. त्यामुळे युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 मध्ये मार्क घ्या मित्रांनो. तुम्हाला आता एक्झाम कधी आहे ही समजलंच असेल, त्याच्यानुसार तुम्ही प्रिपरेशन तुमची स्टार्ट करा मित्रांनो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण आपण इथं प्रत्येक सब्जेक्टची प्रिपरेशन कशी करायची, कसं करायचं, काय काय करायचं, युनिट कोणते कोणते करायचे, हे सर्व आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड करीत असतो व्हिडिओ. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत चॅनल पाठवा. होप की तुम्हाला समजलं असेल. आणि यामध्ये टिप्स सुद्धा देतो मित्रांनो, आपण टिप्स सुद्धा देतो. आपण कसा अभ्यास करायचा एव्हरी सब्जेक्टचा, या सेमिस्टरसाठी कसा अभ्यास करायचा. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. होप की तुम्हाला सर्व समजलं असेल. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.